ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांच्या एका वक्तव्यामुळे शरद पवारांची राष्ट्रवादी नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राऊतांनी शरद पवारांची राष्ट्रवादीने काँग्रेसमध्ये विलीन व्हावं अशी भूमिका मांडल्यानंतर आता शरद पवार गटातील काही आमदारांमध्ये नाराजी आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तर शरद पवार यांनी स्वतंत्र पक्ष म्हणूनच भूमिका कायम ठेवावी अशी भावना देखील काही आमदारांनी व्यक्त केल्याचं समजतंय। काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या प्रस्तावाला पक्षातील बहुतांश आमदार हे अनुकूल नसल्याची माहिती देखील मिळतेय। या संदर्भात अधिकचे अपडेट जाणून घेऊयात प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, आपण पाहतोय खासदार संजय राऊतांच्या भूमिकेनंतर आता राष्ट्रवादीमध्ये कुठेतरी नाराजीचा सूर उमटायला पाहायला मिळतोय, काय अपडेट्स आहेत? नक्कीच ज्या पद्धतीने काँग्रेसमध्ये विलगीकरण राष्ट्रवादी संदर्भातल्या चर्चा सुरू झाल्याचं वक्तव्य संजय राऊतांकडून केल्यानंतर संजय राऊतांनी स्वतःच्या पक्षाची भूमिका मांडावी असं राष्ट्रवादीच्या आमदारांची भूमिका आहे। त्यामुळे कुठल्याही पद्धतीचा हस्तक्षेप करू नये। त्याचबरोबर शरद पवार देखील पहिल्यापासून स्वतंत्र पक्षावर ठाम आहेत आणि तशाच पद्धतीचं ठाम राहायला पाहिजे ही देखील एक भूमिका आहे ती आमदारांकडून बोलताना पाहायला मिळते। त्यामुळे अशा पद्धतीची वक्तव्य संजय राऊतांनी आमच्या पक्षाची बाजू मांडू नये अशी देखील भूमिका आहे त्या आमदारांनी खासगीमध्ये बोलताना केलेली आहे। त्यामुळे कुठेतरी संजय राऊतांच्या वक्तव्यांवर शरद पवार गटाचे आमदार आहेत ते नाराज झाल्याचं पाहायला मिळतात। नक्कीच गणेश, धन्यवाद या सविस्तर आढाव्यासाठी। आपण पाहतोय आमच्या पक्षासंदर्भातली अंतिम निर्णय शरद पवारच घेतील असा सूर आता राष्ट्रवादीच्या काही आमदारांकडून पाहायला मिळतोय।